पुणे शहर पोलीस भरतीला कालपासून म्हणजे 15 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। काल पुरुषांची मैदानी चाचणी झाली आहे आणि आज महिलांची महिला चाचणी जी आहे ती पार पडते। आपण आता पुण्यातील जे शिवाजीनगरचं मुख्यालय आहे तर या मुख्यालयाच्या ग्राउंडवर आहोत। आपण इथे जर बघितलं तर आयडी आणि त्यासोबतच सीसीटीव्हीच्या निगराणीत या संपूर्ण भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। खरं तर हे जे पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाचा जो गट क्रमांक 2 आहे तर त्याच्या मैदानावर ही सगळी भरतीची मैदानी चाचणी सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। या भरतीमध्ये पोलीस अंमलदार त्यासोबतच वाहन चालक आणि पोलीस बँड कर्मचारी अशा एकूण 1633 जागांसाठीची 1633 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया सध्या पार पडतीये। यामध्ये आपण जर पाहिलं तर अंमलदार पोलीस जे आहेत पोलीस अंमलदार तर त्यांच्या 105 जागा आहेत। त्यासोबतच वाहन चालकांच्या आणि पोलीस बँड कर्मचारी अशा वाहन चालकांसाठी 33 आणि पोलीस बँड कर्मचारी अशा एकूण 1633 पदांचा समावेश आहे। त्यासोबतच कारागृहाचे जे पोलिसांच्या पदं आहेत तर त्याचे सुद्धा 130 जागांचा यामध्ये समावेश आहे। खरं तर मैदानी आणि शारीरिक चाचणीनंतर जे पात्र उमेदवार असतील तर त्यांची लेखी परीक्षा घेतली जाईल आणि यासाठीची सगळी चाचणी जी आहे तर ती देण्यासाठी इथे सगळ्या मैदानामध्ये आपण हे सगळे महिला आणि मुली ज्या आहेत त्या आलेल्या पाहायला मिळतात। इकडे शारीरिक चाचणीसाठी या जे उमेदवार आहेत तर त्यांची उंची मोजणं असेल, त्यासोबतच 100 मीटर धावणं असेल, 1600 मीटर धावणं असेल, यासोबतच गोळाफेक अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे आणि या चाचणीसाठी एकूण 100 गुण असणार आहेत। त्यात कमीत कमी 50 गुण मिळवणं या महिलांना आणि मुलींना आवश्यक असणार आहे। खरं तर ही जी भरती प्रक्रिया आहे तर यामध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी कॅमेरा जे आहेत ते लावलेले आहेत। सगळे तंत्रज्ञानाचा वापर या सगळ्या याच्यामध्ये केला जातो। आपण सगळं ही इथली दृश्य बघतोय। एकूणच आपण जर इकडे पाहिलं तर यामध्ये पोलिसांकडून सुद्धा पोलीस जे आहेत तर ते इकडे थांबलेले आहेत। त्यांच्याकडून हा सगळा बंदोबस्त आहे। त्यांच्या निगराणीखाली हे सगळं भरती प्रक्रिया जी आहे तर ती पार पडताना पाहायला मिळते। जवळपास 1,85,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर आता टप्प्याटप्प्यामध्ये यांची मैदानी चाचणी घेतली जाते। आपण इकडे जर बघितलं तर या सगळ्या मुली ज्या आहेत त्या मैदानी चाचणीसाठी इथे बसलेल्या पाहायला मिळतात आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर यांची लेखी परीक्षा असणार आहे आणि हा सगळं जर आपण बघितलं तर या मैदानी चाचणीमध्ये 100 पैकी 50 गुण मिळवणं त्यांना आवश्यक असणार आहे तरच ते लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर। पुणे शहर आयुक्तालयासाठी कालपासून आम्ही भरती सुरू केलेली आहे। ही भरती पोलीस मुख्यालय शिवाजीनगर त्याचप्रमाणे SRPचं ग्रुप 2चं जे वानवडीचं ग्राउंड आहे अशा 2 ठिकाणी सुरू आहे। एकूण पोलीस कॉन्स्टेबल्स 1733 आणि पोलीस ड्रायव्हर्स मिळून 1840 पदांसाठी भरती आहे आणि यासाठी 1,40,000 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत। आपण पाहताय की भरती आता सुरू आहे आणि अगदी सुरळीत सुरू आहे। सर, राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यातनं भरतीसाठी उमेदवार येत असतात, अनेक वेळा त्यांच्या राहण्याची देखील गैरसोय होते। यंदा आपण त्यांना किंवा उमेदवार जे आहेत पार्टिसिपंट्स आणि त्यांच्या घरच्यांसाठी आपण काही सोय केलेली आहे? दोन्ही मैदानावर शिवाजीनगर मुख्यालयाला जे पोलिसांचा मॅरेज हॉल आहे तो हॉल आम्ही पूर्णतः त्यासाठी राखीव ठेवलेला आहे आणि रात्री ज्या लेडी कॅन्डिडेट्स उशिरा येतात तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था आणि स्वच्छतेच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याची आणि डॉक्टरांची वैद्यकीय सेवेची अशी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। अशाच प्रकारची व्यवस्था SRPच्या ग्राउंडवर सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे यावर्षी या ठिकाणी राहण्याचा कुठलाही प्रॉब्लेम हा या ठिकाणी येणार नाही याची आम्हाला खात्री आहे। उन्हाळ्यामध्ये आपण पाहिले की तापमान वाढतंय, दुपारी मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होती। मुंबईमध्ये घटना घडली की बीडचे जे उमेदवार आलेले होते त्यांचा मृत्यू झालेला आहे, तर त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी काळजी घेतली? आपण दुपारच्या सत्रात साधारणतः 11:30 ते 4 वाजेपर्यंत जी 800 मीटरची जे रनिंगचा आमचा इव्हेंट आहे तो आपण थांबवतो। या ठिकाणी मोठ्या संख्येत कॅन्डिडेट्स बोलवलेले आहेत आणि रोज साधारणतः
प्रत्येक ग्राउंडवर 4,000 कॅन्डिडेट्स हे टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात होईल. त्या दृष्टीनं आम्ही काळजी घेतो आहे. राज्यातली ही सगळ्यात मोठी भरती म्हणजे 1840 पदांची ही राज्यातली सगळ्यात मोठी भरती आहे आणि या ठिकाणी तरीही उन्हाचा त्रास होऊन डिहायड्रेशनमुळे किंवा कार्डियक प्रॉब्लेममुळे कोणालाही वैद्यकीय असुविधा होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर हर्डीकर जे कार्डियक हॉस्पिटल आहे त्यांच्याशी आम्ही CSRच्या माध्यमातून टायअप केलेला आहे आणि काही कॅन्डिडेट्सना जर पळताना त्रास झाला तर तातडीने त्यांना कार्डियकची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मैदानाच्या शेजारीच दोन्ही ग्राउंड्सवर कार्डियक ॲम्ब्युलन्ससुद्धा यावेळेला बोलावण्यात आलेले आहेत. राज्यभरातल्या ज्या भरती होत आहेत ना टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात म्हणजे जिथं CCTV आहेत ते बंद पडत आहेत, सिस्टीम्स काही ठिकाणी बंद पडत आहेत, डेटा जो आहे तो डिलीट होते काही ठिकाणी. आपल्यात वेगळं काही केलं आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी, टेक्निकल एरर टाळण्यासाठी? अशा शक्यता लक्षात घेऊन जो हार्ड कॉपीवरचा डेटा जो आहे तो सुद्धा आमच्याकडे रजिस्टरच्या स्वरूपात हा सुरक्षित ठेवला जातो, जेणेकरून सॉफ्टवेअरमध्ये जर काही प्रॉब्लेम आला आणि डेटा नष्ट झाला तर आमच्याकडं हा हार्ड कॉपीच्या स्वरूपात डेटा उपलब्ध राहील. याचा दुसरा एक भाग की आमच्याकडचा हार्ड कॉपीचा डेटा आणि व्हेंडॉर कडचा सॉफ्ट कॉपी जी आहे, सॉफ्ट डेटा, हा यामध्ये बदल होऊ नये किंवा कुठल्याही पातळीवर त्यामध्ये कोणी मिसचिप करू नये या दृष्टीने सुद्धा ही काळजी घेतलेली आहे. आणि एका इंडिपेंडंट आणखी एजन्सीकडून आमच्याकडचा डेटा आणि वेंडरकडचा सॉफ्ट डेटा जो आहे तो सुद्धा यामध्ये कुठलेही व्हेरिएशन येणार नाही याची सुद्धा आम्ही तपासणी नंतरच्या स्तरावर करून घेणार आहे.